त्याला म्हणतात डेलचा कोन. 1960 मध्ये प्राध्यापक डेलनी या कोनाबद्दल सांगितलं. समजून घ्या, अभ्यासालाच करायचं. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं, एखादं पुस्तक तुम्ही वाचलं, तर ते फक्त तुमच्या डोक्यात 10% लक्षात राहील. समजून घ्या. जर तुम्ही फक्त वाचलं तरच 10% लक्षात राहील. पेपरच्या वेळेस तुम्हाला काहीच लक्षात राहणार नाही. आपण कुठपर्यंत जाणार आहे? आपण 90% लक्षात ठेवायचं तिथपर्यंत जाणार. ठीक आहे. माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगतो, तुम्ही पण समजून घ्या, हे नवीन टेक्निक. त्यानंतर आपण जर वाचलं आणि ऐकलं, आपण वाचन केलं आणि ते कोणाकडून ऐकलं, आपल्या डोक्यात ते 20% लक्षात राहतं. समजत आहे? आपण जर वाचलं फक्त तर 10% लक्षात राहील आणि आपण वाचलं बी आणि ऐकलं बी तर 20% लक्षात राहील. पण 6 महिन्यापर्यंत आपल्याला 20% नाही करायचं, आपल्याला 90% करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण 50%. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? पहिले आपल्याला वाचायचं आहे, त्यानंतर आपल्याला ऐकायचं आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला लिहायचं आहे. हे 3 स्टेज ऐकल्या तर 50% लागतं. 50% 3 महिन्यापर्यंत चालतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, वाचण्यासाठी 10% लक्षात राहील, वाचलं प्लस ऐकलं 20% लक्षात राहील, वाचलं ऐकलं आणि लिहिलं 50% लक्षात राहील. ठीक आहे. आणि ते 90% आहे ते कसं लक्षात राहील? त्याच्यामध्ये 2 गोष्टी ऍड करायच्या, चर्चा आणि सराव. सराव म्हणजे काय होईल? रिव्हिजन. आणखी एक मुद्दा असा ऍड करायचा की जो तुम्ही टॉपिक वाचला, त्याबद्दल तुम्हाला आठवायचं आहे. ते काय म्हणजे रिकॉल करायचं. वाचायचं कसं? याच्यात 6 मुद्दे. क्लिअर झालं? कसं वाचायचं? अगोदर आपल्याला वाचायचं आहे, तेच गोष्ट ऐकायची आहे. म्हणजे जर तुम्ही क्लास करत असेल तर तेच गोष्ट ऐकायची आहे, किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही तुमची भाषा वाचलेलं रेकॉर्ड करा, ते तुम्ही ऐका. ठीक आहे. म्हणजे डबल रिव्हिजन झाली. तेच गोष्ट तुम्ही लिहा, 3 रिव्हिजन झाल्या. त्यानंतर काय आहे? चर्चा करायची आहे, ग्रुप बनवा, चर्चा करा, 4 रिव्हिजन झाल्या. म्हणजे एक टॉपिक जर दिवसातून जर तुम्ही असं केलं तर तुम्ही कधीच नाही